कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातल्या घडामोडीचा, अर्थात पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या। छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्यानं गोदावरी नदीला पूर। जायकवाडी धरणाचे विहंगम ड्रोन दृश्य समोर। जळगावमधील ग्रीणा नदीला मोठा पूर। धरणगाव तालुक्यातील चांदसरमधील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली। जायकवाडी धरणातील विसर्गामुळे जालन्यात गोदावरी नदीकाठच्या गावात पाणी शिरलं। खबरदारी म्हणून 2 दिवसांपूर्वीच जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांचं स्थलांतर। जळगावच्या भुसावळमध्ये हतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले। हतनूर धरणातून सध्या 16,000 क्युसेक वेगाने तापी नदीपात्रात विसर्ग। प्रशासनाकडून तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। जालन्याच्या अंबड तालुक्यातील आपे गावातील गोदावरीच्या पुराचं पाणी शिरलं। काही प्रमाणात पूर ओसरला, मात्र शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। नांदेडच्या वारडमध्ये शेतकऱ्यांनी भाजप आमदार राजेश पवारांची गाडी अडवली। ओला दुष्काळ जाहीर झाला नाही तर पुढच्या वेळी गाडी फोडू, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा इशारा। बीडच्या माजलगाव तालुक्यात खासदार बजरंग सोनावणेंकडून नुकसानाची पाहणी। सोनावणेंनी बैलगाडीतून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। खासदार अशोक चव्हाण नांदेडच्या पासद गावात अशोक चव्हाण यांच्याकडून नुकसानीची पाहणी। हेक्टरी 50,000 रुपये द्या, शेतकऱ्यांची मागणी। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील नांद्रे गावाला पुराचा फटका। नांद्रे सायगावला जोडणारा पूल रस्ता वाहून गेला। गावातील नदीकाठच्या शेतकऱ्यांची शेती देखील मंदारच्या प्रवाहात वाहून गेली। सोलापूरच्या करमाळ्यात सीना नदीला पूर। खडकीतील कुलदीप शिंदेची 2 एकर मका भुईसपाट, तर खडकी येथे अजूनही शेतात पाणीच पाणी। सीना नदीच्या पुरामुळे करमाळा तालुक्यातील खडकीतील 2.5 एकर लिंबाची बाग उद्ध्वस्त। 350 झाडं उखडून गेली। बापूखरात या शेतकऱ्याचं मोठं नुकसान। नाशिकच्या येवल्यात ऐरण गावात सोंगणी केलेली 2 एकर मका वाहून गेला, तर शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। महिला शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू। साताराच्या माण तालुक्यातील जांभुळणी गावात टोमॅटो पिकाचं नुकसान। पिकात पाण्याचे झरे वाहू लागले। पांडुरंग काळेंचं मोठ्या प्रमाणात नुकसान। नंदुरबार तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान। चौपाले शिवारातील बाजीराव माळी या शेतकऱ्याची 12 एकर पपईची बाग उद्ध्वस्त। तातडीने पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्याची मागणी। वाशिम जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान। कपाशीचं शेकडो एकर क्षेत्र पाण्यात, शेतकरी हवालदिल। करमाळा तालुक्यातील खडकी गावात सीनाकाठच्या अनेक शेतकऱ्यांच्या ऊसाचं नुकसान। खडकी गावातील जवळपास 100 एकर ऊस आडवा झाला। नांदेडच्या नायगाव तालुक्यातील कुंटूर शिवारात गोदावरी नदीच्या पुराचं थैमान। गेल्या 7 दिवसांपासून पाण्याचा विसर्ग कायम। नदीकाठच्या परिसरातील शेतीत पाणी साचलं। धुळे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान। प्रशासनाकडून 65 मिलीमीटर पाऊस झाला नसल्याने असं सांगत पंचनाम्यास नकार। महसूल यंत्रणेच्या उत्तरामुळे शेतकऱ्यांमधून संताप। सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्याच्या निवजे गावाला चक्रीवादळाचा तडाखा। वादळी तडाख्यात घरावरील कौलं, पत्रे उडाली, तर परिसरातील झाडं उन्मळून पडली। 4 महिन्यात चंद्रपुरातील विविध महसूल मंडळात 65 वेळा अतिवृष्टी। अतिवृष्टीमुळे सप्टेंबर महिन्यात 55,741 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। सप्टेंबर महिन्यातील शेत पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू। परभणीत 2 दिवसांपासून पावसाची विश्रांती, मात्र अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे जिंतूर तालुक्यातील पिकं उद्ध्वस्त। काढणीला आलेला सोयाबीन कोमेजून गेल्याने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बाभुळ गावात नदीचं पाणी शेतात शिरलं। मक्याच्या पिकाचं मोठं नुकसान। हिंगोलीत शेतकऱ्यांनी कर्ज न भरल्यानं बँकेने शेतकऱ्यांचं बँक खातं होल्ड केलं। पीक कर्ज भरा, तेव्हाच होल्ड काढू, बँकेचा कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना आग्रह। हिंगोलीत सरसकट पंचनामे होत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। हिंगोलीत ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50,000 रुपयांची मदत देण्याची मागणी। सोलापुरातील करमाळ्यात पाथोडी येथे अनेकांच्या घरात आणि शेतातही पाणी शिरलं। त्यामुळे मका, उडीद, कांदा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। शेतकऱ्यांचं सुमारे 2 लाखांचं नुकसान। जालन्याच्या बदनापूरमध्ये अतिवृष्टीमुळे 46,000 हेक्टरवरील पिकांना फटका। सोयाबीन आणि कापूस पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, तर 6,000 हेक्टर क्षेत्रावरील फळबागांना फटका बसला।
संततधार पावसामुळे नांदेडच्या काकांडी शिवारात 8 दिवसांपासून सोयाबीन ऊसाचं शिवार पाण्याखाली. पिकांचं मोठं नुकसान. कर्जमाफी करून हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्याची मागणी. बेडच्या हिंगणघाटमधील शेतकऱ्यांचं सोलार पॅनलही पाण्यात. सोलार पॅनलचे अनेक साहित्यही पाण्यात वाहून गेलं. शेती मशागतीचं साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेलं. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव जिल्हा परिषद शाळेच्या आवारात चिखल. वर्गखोल्या मोडकळीस चिमुकल्या विद्यार्थ्यांवर चिखलातून वाट काढण्याची वेळ. गोदावरी नदीकाठच्या गावात पाणी शिरलं. 2 दिवसांपूर्वीच जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांचं स्थलांतर. जालना जिल्ह्यात आतापर्यंत 138% पाऊस झाला. जायकवाडीतून विसर्ग वाढल्याने गोदावरी नदीकाठी असलेले आपे गावात पाणी शिरलं. पाणी शिरल्याने गावातील शाळा, ग्रामपंचायतीमध्येही पाणी शिरलंय. गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं माजलगाव तालुक्यातील शेतीला फटका. शेकडो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली. घरांमध्येही पाणी शिरलं. तर माजलगाव परतूर रस्ता वाहतुकीसाठी बंद. अतिवृष्टीमुळे पंढरपूरमधील कासेगाव, टाकळी, खर्डी गावातील 8,000 हेक्टरमधील द्राक्ष आणि डाळिंबाच्या पिकाचं नुकसान. नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करून हेक्टरी 1 लाख रुपयांची मदत जाहीर करण्याची मागणी. नांदेडच्या मारतळामध्ये शेतकऱ्यांचा रास्तारोको. नांदेड हैदराबाद महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्तारोको. ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी करण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भारतीय कम्युनिस्ट पक्ष आक्रमक. पोलिसांना धक्काबुक्की करून आंदोलक थेट विभागीय आयुक्त कार्यालयात शिरले. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी. भाजपा आमदार चेनसुख संचेती यांच्या घरासमोर संभाजी ब्रिगेडसह टाळ मृदुंगाच्या गजरात भजन आंदोलन. राज्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी. बुलढाण्यातील पळसखेड चक्का गावातल्या 198 शेतकऱ्यांनी जलसमाधी घेणार असल्याचं निवेदन प्रशासनाला दिलं. 2 वर्षापूर्वी झालेल्या गारपिटीचे अनुदान अजूनही न मिळाल्याने हे शेतकरी वैतागले. पावसाच्या विश्रांतीनंतरही मराठवाड्यात नदी नाल्यांना पूर कायम. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातल्या ढेकू नदीला पूर. पुराच्या पाण्यातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास. सोलापूरमधील माढ्याच्या चव्हाणवाडीतील रस्त्याअभावी ग्रामस्थांची मोठी कसरत. गावाला रस्ताच नसल्याने ओढ्याच्या पाण्यातून नागरिकांचा जीव धोक्यात घालून प्रवास. नाशिकच्या येवल्यात मातुलठाण गावात पुलाअभावी नदीतून धोकादायक प्रवास. विद्यार्थी, दूध उत्पादकांना पाण्यातून वाट काढण्याची वेळ. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील गोदावरी नदीवरील पाटेगाव पुलाची दुरावस्था. जायकवाडी धरणातून पाणी सोडल्यानंतर पाटेगाव पूल पाण्याखाली. पुरामुळे पुलाची दुरावस्था. राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट पुढे सरसावलंय. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 10 कोटी रुपये देण्याचा निर्णय. ट्रस्टच्या कार्यकारी अधिकारी मीना पाटील यांची माहिती. मुंबईच्या राजा मंडळाकडून शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर. मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी 5 लाखांची मदत जाहीर. सोलापुरातील विविध सामाजिक संस्थांकडून हजारो पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप. दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावांना पुराचा फटका. अमेरिकेतील मराठी महिलेची राज्यातील पूरग्रस्तांना मदत. आंबेगाव मंचरमधील अमेरिकेत स्थायिक असलेल्या माधुरी श्रीकांत पवार यांनी मदतीचे पैसे पाठवले. शासनाने केलेल्या आवाहनाला मराठी महिलेचा अमेरिकेतून प्रतिसाद. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील किनी गावातील पूरग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित. मदतीसाठी शेतकऱ्यांचं पाण्यात उतरून आंदोलन. पंचनामे झाले मात्र मदत न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक. धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त जनावरांसाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर फाउंडेशनचा मदतीचा हात. यड्रावकर फाउंडेशनने जनावरांसाठी 3 ट्रक कडबाकुट्टी पाठवले. सोलापूरच्या माढा चिंचगावात पूरबाधितांसाठी स्वामी रामानंद सरस्वती महाराज ट्रस्टच्या वतीने 1 लाखांची मदत. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द. बीडच्या नारायणगडावर मनोज जरांगे पाटलांच्या उपस्थितीत 2 ऑक्टोबरला दसरा मेळावा. साक्षाळ पिंपरी येथे बॅनरबाजी. बॅनरवर जरांगे पाटलांचा ओबीसी प्रवर्गाचे प्रमुख नेते म्हणून उल्लेख. रायगडच्या कर्जत तालुक्यातील पोटलगावचे रहिवासी विलास श्रीखंडेंना पहिला अधिकृत कुणबी दाखला मंजूर. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या जरांगेंच्या मागणीला यश. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यावर पावसाचं सावट राहण्याची शक्यता. दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांची शाळा, कॉलेज आणि समाजभवनामध्ये व्यवस्था. खाण्याची आणि राहण्याची व्यवस्था करण्यात आली. साताऱ्यात सुप्रिया सुळेंविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या महिला आघाडीचं आंदोलन. सुळेंच्या जातीय आरक्षण रद्द करण्याच्या मागणीला विरोध. सुळेंविरोधात तोंडाला काळी पट्टी बांधून निषेध आंदोलन.
बारामती शहरात दिवसा डंपर आणि अवजड वाहनांना बंदी घाला. प्रांत कार्यालयावर नागरिकांचा मोर्चा. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत ठिय्या देण्याचा इशारा. चंद्रपूर जिल्ह्यात शेतकरी प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या 2 नेत्यांना शहरबंदी. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख नितीन वत्ते यांना 24 तासांची बंदी, तर दुसरे शेतकरी नेते किशोर डुकरे यांना 5 दिवसांची शहरबंदी. अमरावतीमधील तुषार भारतीय यांची भाजपमध्ये पुन्हा घरवापसी. बडनेरा विधानसभा मतदारसंघात भारतीय यांनी केली होती बंडखोरी. आमदार रवी राणा यांच्या विरोधात लढवली होती अपक्ष निवडणूक. अमरावतीत आदिवासी समाजाचा जनआक्रोश भाकर मोर्चा. आमच्या आरक्षणात कोणी हस्तक्षेप करू नये, आदिवासी समाजाची मागणी. मोठ्या संख्येने आदिवासी बांधव अमरावतीमधील रस्त्यावर उतरले. पालघरमध्ये आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा. बंजारा आणि धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, आदिवासी समाजाची मागणी. परभणीच्या जिंतूर शहरात आदिवासी समाजाचा मोर्चा. अनुसूचित जमातीचं आरक्षण टिकावं आणि हक्काचं संरक्षण मिळावं, आदिवासी समाजाचं प्रशासनाला तसं निवेदन. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून